नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या संस्कृती जपणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आकाशात शुभ्र चांदणं सोडलेलं, वातावरणात मंद गारवा आणि अंगणात परिवार एकत्र जमलेला, अशी असते कोजागिरी पौर्णिमेची रात्रीची जादू. ही फक्त पौर्णिमा नाही, तर आनंद, आरोग्य आणि आस्थेचा सुंदर संगम आहे. चला तर मग कोजागिरीची विशेष माहिती पाहूया. आपल्या भारतीय पंचांगानुसार दर महिन्यात पौर्णिमा असते, पण प्रत्येक महिन्याची पौर्णिमा वेगवेगळ्या देवतेला आणि अर्थाला समर्पित केलेली आहे. जसं की श्रावण पौर्णिमा, राखी पौर्णिमा, आषाढातली पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा असते. कोजागरी हा शब्द संस्कृतमधील को जागर्ती या वाक्यापासून बनला आहे. याचा अर्थ कोण जाग आहे असा होतो. लोकश्रुतीनुसार या विशिष्ट पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते. ती प्रत्येक घराजवळ येऊन विचारते, को जागर्ती, म्हणजे कोण जाग आहे. ज्यांच्या घरात लोक जागे असतात, भक्तिभावाने प्रार्थना करत असतात, त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यालाच जागरण करणाऱ्यांची पौर्णिमा, को जागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. या रात्री लोक भजन गातात, खेळ खेळतात, अशा विविध कार्यक्रमांनी रात्री जागरण केले जाते. अश्विन पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूची सुरुवात. या वेळेला पावसाळा संपलेला असतो, आकाशात निरभ्र असतं आणि चंद्र अगदी स्वच्छ पांढऱ्या प्रकाशात झळकत असतो. आयुर्वेदानुसार या काळात शरीरात पित्त वाढतं. चंद्राच्या शीतल किरणांमुळे ते संतुलित राहतं. म्हणून या रात्री दूध पिण्याची प्रथा आहे. या रात्री चांदण्यात ठेवलेलं दूध पितात. ते आरोग्यदायी, शांतता देणारं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असतं. यात काजू, बदाम यासारखा सुकामेवा घातला जातो आणि त्याला आणखीन पौष्टिक आणि आरोग्यदायी बनवलं जातं. इतर कोणत्याही पौर्णिमेला चंद्र एवढा शुद्ध, तेजस्वी आणि निरभ्र नसतो आणि ही निरभ्रता, हा तेजस्वीपणा तो आपल्याला देऊन जातो. हे सगळं तर खरं आहे, परंतु कोजागिरी साजरी कशी करायची? कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत प्रदेशानुसार थोडी वेगळी असली तरी भाव एकच असतो, आनंद आणि कृतज्ञता. चला तर मग अशी करा कोजागिरी. संध्याकाळी आकाशात चंद्र उगवला की लोक सगळे अंगणात किंवा घराच्या छतावर एकत्र येतात. दूध उकळून त्यात साखर, केशर, बदाम, विलायची घालून चांदण्यामध्ये ठेवतात. चंद्राला नमस्कार करून लक्ष्मी देवीची पूजा करतात. त्यानंतर दूध पिऊन सर्व परिवार एकत्र गप्पा मारतो, गाणी म्हणतो, खेळ खेळतो. अनेक ठिकाणी तर कोजागिरी हा एक उत्सव म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. अशी ही सुंदर कोजागिरी पौर्णिमा. आजच्या युगात आपण कदाचित परंपरा थोड्या विसरत चाललोय, पण कोजागिरी पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो आणि शांतता नेहमीच कलहावर. सर्वांना कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.